कमळ वाहून आलो. जवळजवळ 2 महिने ह्या मंदिराचं शासनाने जो 75 कोटीचा निधी दिला होता त्याच्या माध्यमातून जे काम चाललं अतिशय सुंदर काम झालेलं आहे. ते काम सुरू असताना रोज सकाळी 11 वाजेपर्यंतच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचं देवांचं दर्शन व्हायचं आणि 11 नंतर ते बंद व्हायचं कारण काम करायचं असायचं. आज जवळजवळ 2 महिन्याच्या दिवसभर येणाऱ्या भक्तांना दर्शन जे मिळायचं नाही त्याच्यातून मोठी आता संधी आज सकाळी 7 पासून सगळ्यांना दिवसभराचे दर्शन मिळेल. त्याची जी पूजा असते जी आता झाली त्या पूजेला पालकमंत्री या नात्याने मी यावं असा इथल्या ट्रस्टींचा आग्रह झाला म्हणून मी आलो. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची पहाटेची पूजा करण्याचा योग मला येतो तेव्हा तेव्हा मला खूप मनापासून आनंद होतो, एक समाधान मिळतं. तर तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल की काय मागितलं, तर अवेळी येणाऱ्या पावसामुळे खूप नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि त्यामुळे एकदा नियमित पाऊस सुरू व्हावा, पिकं चांगली यावी. यातले सगळे तज्ज्ञ असं सांगतात की ह्यावेळचा पाऊस खूप चांगला असेल, तो खूप हेवी नसेल, समाधानकारक असेल. तसं ते व्हावं असं विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना केली. कारण पाऊस चांगला झाल्याशिवाय पावसावर आधारित पिकंही येणार नाहीत, धरणंही भरणार नाहीत आणि धरणाच्या पाण्यावर आधारित असणारी पिकं जी आहेत प्रामुख्याने ऊस असेल, सोयाबीन असेल, हे सगळं नीट येणार नाही. आणि त्यामुळे शेतकरी संपन्न झाला तरच देश संपन्न होईल ही प्रार्थना मी परमेश्वरावर केली. उद्या निकाल असल्यामुळे तिसऱ्यांदा माननीय नरेंद्रभाई मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे. त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे स्वप्न पाहिलं की अबकी बार 400 पार ते 400 पारही व्हावं. जे अंदाज आहेत ते अंदाज त्या दिशेने आहेत, पण शेवटी प्रयत्न अंती परमेश्वर. त्यामुळे परमेश्वराला प्रार्थना केली की आम्ही प्रयत्न केले त्याला यश मिळेल. महाराष्ट्रात का असं इतकं कमी दिसायला लागलं? तुम्ही काही काळजीच करू नका. शेवटी असं आहे की गेल्या वेळेला सुद्धा 2019ला 7 जागा विरोधकांना होत्याच, तर त्या 7च्या 8 होतील. 23 जागा तुम्ही काय दाखवता याच्याशी काही जोडलेलं ना. प्रत्यक्षामध्ये पेटीमध्ये काय बंद आहे आणि उद्या काय दिसणार आहे. आम्हाला शेवटी त्या क्षेत्रामध्ये हे बघा, तुम्ही सर्वे करता किती 1%चा, आम्ही काम कितीमध्ये करतो 100%मध्ये काम करतो. मला जो बूथ दिला होता त्या बूथवर काल लिटरली 563 झालेल्या मतदानाचा आम्ही एकेका मताचा अंदाज घेतला आणि माझं खात्री आहे आता पेटी उघडल्यानंतर बघा 563 पैकी 522 मतं आम्हाला मिळतील. आता यातलं तुम्ही 1% मतदानमध्ये किती घेणार, 5 मतं घेणार, 5 मताच्या आधारे निर्णय करणार. असं तुम्ही आकडा सांगा महाराष्ट्रात किती मिळतील महायुतीला? नाही, महाराष्ट्रामध्ये 38च्या खाली एकही जागा मिळू शकत नाही. काल रात्री तुम्ही जेव्हा भेटला तर मी 35 म्हटलं. रात्री उशिरापर्यंत खूप काम मी केलं, दोन्ही प्रकारची कामं केली, दिसणारी आणि न दिसणारी. न दिसणारी म्हणजे परमेश्वरावर प्रार्थना केली की बाबा इतके परिश्रम घेतले, इतके नका हो कमी. आणि बाकी कॅल्क्युलेशन्स पण केले, त्याला सॅफोलॉजी म्हणतात. त्या सॅफोलॉजीच्या आधारे माझा निष्कर्ष असा आहे की 38च्या खाली एकही जागा मिळणार नाही. 38 ते 41 या दरम्यान त्या जागा असतील. आणि मला असं वाटतं की आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल. धन्यवाद, थँक्यू.